या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये. अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली. फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी. आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या दृष्टीने राज्य पातळीवरील नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. भाजपला 5 वर्ष महापौरपद, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाला 5 वर्ष उपमहापौर आणि 2 वर्ष स्थायी समिती सभापती आणि शिंदे सेनेला समाज कल्याण सभापती देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. मात्र भाजपकडून 2 वर्ष स्थायी समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीला देण्यास नकार दिला जातोय. त्यामुळे चर्चेचे घोडे अडले. मंगळवारी रात्रीपर्यंत सत्तेचा फॉर्म्युला तयार होणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 5 वर्ष उपमहापौरपद आणि 2 वर्ष स्थायी समितीचे सभापतीपद मागितलं आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनी 5 वर्ष उपमहापौरपद देण्याची मागणी मान्य केली आहे, पण 2 वर्ष स्थायी समिती सभापतीपद देण्यास नकार दिलाय. भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत, त्यामुळे सभापतीपद 2 वर्ष दिल्यास पक्षात नाराजी पसरेल असं भाजप नेत्यांचं मत आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला स्थायी समितीमध्ये बरोबर न घेतल्यास फटका बसण्याची शक्यता देखील व्यक्त होतीये. त्यामुळे यावर आता मंगळवारी स्थानिक पातळीवरील नेते चर्चा करणार आहेत. महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं नाव अंतिम केल्याचं वृत्त आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. कोणाचा अर्ज दाखल करायचा आहे याचा निर्णय मंगळवारी घेण्यात येणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून देखील महापौर, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सांगलीतील लिंबेमळा परिसरात गाडीची हेडलाईट पडल्याच्या क्षुल्लक कारणातून नशेखोरांनी क्रांतिकुमार बापूसाहेब शेडबाळे यांचा मुलासमोरच दगडाने ठेचून खून केला होता. या हल्ल्यात मुलगा सुयश गंभीर जखमी झाला होता. मृत क्रांतिकुमार शेडबाळे यांच्या खुनानंतर संतप्त झालेल्या इनामधामणी गावातील ग्रामस्थांनी आज नशेखोरांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी पोलीस मुख्यालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना देत आपला रोष व्यक्त केलाय. पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि कठोर कारवाई करणार असल्याचंही आश्वासन दिलं. लिंबेमळा, दत्तनगर, हनुमाननगर, वृंदावन सोसायटी, उषाकाल हॉस्पिटल परिसर, इनामधामणी आणि विश्रामबाग या परिसरामध्ये जबरी चोरी, वाटमाऱ्या, नशेखोरांचे अड्डे वाढलेत. या परिसरात काही तरुण नशा करतात आणि त्यांना पैसे कमी पडले की येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पैसे, मोबाईल, दागिने देण्याची मागणी करतात. यावेळी हाणामारी आणि खून यांसारखे प्रकार घडत आहेत. लिंबेमळा परिसर आणि धामणी परिसरामध्ये दररोज नशा करण्यासाठी काही तरुण येत आहेत. रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा नशेखोर तरुणांवर कारवाई करावी. संबंधित परिसरात पोलिसांनी बंदोबस्त, रात्रगस्त, पोलीस चौकी, बीट मार्शल, पोलीस गस्त पथकांची नियुक्ती करावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या. येत्या 8 दिवसात मागणीवर कार्यवाही झाली नाही तर परिसरातील नागरिकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन उपोषण आणि आंदोलन करावं लागेल असा इशारा दिलाय. आता काटा उलटा फिरायला लागलाय. लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत, थोड्या दिवसात ते भाजपात येतील असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केलंय. तसेच त्यांना भाजपमध्ये घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठांनी तत्कालीन परिस्थितीत घ्यावा असंही सदाभाऊ खोत म्हणाले. सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सदाभाऊ खोत यांनी फटकेबाजी केली आहे. या सभेत त्यांनी जयंत पाटील यांना चिमटे काढलेत. भाजपने त्यांना घ्यायचं का नाही ते बघावं, कारण सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही. कधी उडी मारायचे या संदर्भात ते चाचपणी करीत आहेत असा टोला देखील जयंत पाटलांचं नाव न घेता सदाभाऊ खोतांनी लगावलाय. जयंत पाटील 20 वर्ष मंत्री होते. वाळवा शेरगावचा पूल 20 वर्ष त्यांनी का केला नाही? 20 वर्षात त्यांनी पाणंद रस्ते का केले नाहीत? या परिसरात त्यांनी पाणी योजना का केल्या नाहीत? कारण त्यांना विकास करायचा नाही, जनतेला त्यांना गरिबीतच ठेवायचंय. आता काटा उलटे फिरायला लागले. थोड्या दिवसात ते भाजपात येतील. सत्तेविना ते जगू शकत नाहीत. संधी पाहून ते उडी मारतील असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 18 सदस्य निवडून आलेत, पण अद्याप गटनेता निवड आणि सदस्यांची नोंदणी पुणे विभागीय आयुक्तांकडे झालेली नाही. काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात गटनेते पदाच्या नावावर एकमत होत नसल्याने निवड आणि सदस्य नोंदणी प्रक्रिया लांबली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक निवडून आल्याने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार आहे. तत्पूर्वी काँग्रेसचा गटनेता म्हणजे महापालिकेचा विरोधी पक्षनेतेपदाचे नाव जाहीर करावं लागणार आहे. त्यानंतर 18 सदस्यांची नोंदणी पुणे विभागीय आयुक्तांकडे केली जाणार आहे. सध्या महापालिकेच्या गटनेतेपदी मंगेश चव्हाण यांचं नाव पुढे आलं होतं. आमदार विश्वजित कदम यांच्याकडून ग्रीन सिग्नल देखील मिळाला होता. पुणे विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. मात्र खासदार विशाल पाटील दिल्लीला गेल्याने मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नाही. महापालिकेतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षांच्या सदस्यांच्या आणि गटनेत्यांच्या नोंदणी पुणे विभागीय आयुक्तांकडे झाल्या आहेत, पण काँग्रेसच्या नावावर एकमत होत नाही. आमदार विश्वजित कदम यांनी मंगेश चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली आहे, तर दुसरीकडे खासदार विशाल पाटील यांनी माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे किंवा फिरोज पठाण यांना गटनेतेपद द्यावे यासाठी जोर लावलाय. त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून गटनेतेपदाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळेच सदस्य नोंदणी लांबणीवर पडली आहे. कुपवाड रोडवर असलेल्या लक्ष्मी मंदिर चौक परिसरात दुपारच्या सुमारास भीषण अपघात झालाय. रस्त्याचं काम सुरू असल्याने दुचाकी स्लिप होऊन थेट पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली गेल्याने 2 महिला गंभीर जखमी झाल्या. एका महिलेच्या दोन्ही पायावरून ट्रक गेल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते. सदरचा अपघात हा दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास झालाय. रेवती फराटे आणि धनश्री शेंडगे अशी जखमी महिलांची नावे आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. कुपवाड रोडवरील बामनोली आणि विजयनगर परिसरात राहणाऱ्या रेवती फराटे आणि धनश्री शेंडगे या 2 महिला त्यांची मोपेड दुचाकीवरून निघाल्या होत्या. लक्ष्मी मंदिर चौकात त्यांची दुचाकी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आली असता कुपवाड MIDC कडून विश्रामबागकडे निघालेल्या ट्रकच्या खाली या महिलांची दुचाकी स्लिप होऊन गेली. या अपघातात एका महिलेच्या दोन्ही पायावरून ट्रक गेलाय, तर एका महिला बाजूला फेकली गेल्याने जखमी झाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी काही मिनिटातच अँब्युलन्स बोलावून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून दोन्ही जखमी महिलांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान कैलास वडर आणि संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अभिजित सावंत यांच्या तत्परता आणि समन्वयामुळे या अपघातात दोन्ही महिलांचे प्राण वाचवण्यात यश आले. सांगली विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये पहिल्यांदाच आंबा दाखल झालाय. कुणकेश्वर देवगडमधून देवगड हापूस आंबा दाखल झालाय. 8 ते 10 पेट्यांची आवक सांगली फळ मार्केटमध्ये दाखल झाली आहे. 1 डझन पेटीच्या बॉक्सच्या आंब्याला 4,000 ते 6,100 रुपये विक्रमी दर मिळालाय. मार्केटमध्ये 2 ठिकाणी आंब्याचे सौदे पार पडलेत. यावर्षी फळ पिकांना पोषक वातावरण आणि पाऊस काळ चांगला झाल्याने मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक सांगली फळ मार्केटमध्ये होणार असल्याचे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा सांगलीकरांना मनसोक्त आंबा चाखण्यास मिळणार आहे. यावर्षीचा हंगाम चांगला असल्याने उत्पादन वाढले. त्यामुळे जसजशी आवक वाढेल तसतसा आंब्यांचा दरही कमी होणार असल्याचं यावेळी विक्रेत्यांनी सांगितलं. आज दाखल झालेल्या आंब्याचं पूजन व्यापाऱ्यांकडून करण्यात आले. महाराष्ट्र, कर्नाटकसह जिल्ह्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकातील मायका चिंचली यात्रेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होतीये. या यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक रवाना होत आहेत. बैलजोडी आणि बैलगाड्या सजवून हे भाविक यात्रेसाठी एकत्रितपणे जाताना दिसत आहेत. 5 फेब्रुवारी हा दिवस कर्नाटकातील चिंचली या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील बहुतांश भाविक जातात. धनगर समाजासह बहुजनांचं श्रद्धास्थान असलेल्या चिंचली मायका देवीची यात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा आदी जिल्ह्यातून लाखो भाविक बैलगाड्या आणि इतर वाहनांद्वारे सहकुटुंब यात्रेसाठी रवाना होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन 16 सदस्यांची नोंदणी सोमवारी पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे, तर पक्षाच्या गटनेतेपदी माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांची नोंदणी देखील पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात. नूतन सदस्य आणि त्यांच्या गटनेत्याची नोंदणी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे करावी लागते. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते आणि सदस्यांची नोंदणी ही लांबणीवर पडली होती.
पुणे विभागीय आयुक्तांकडे राष्ट्रवादीने सोमवारची वेळ घेतली होती. त्यानुसार नूतन सदस्यांची वेळ घेतली. यातून सर्वानुमते माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या नावाची शिफारस प्रदेश राष्ट्रवादीकडे केली होती. सोमवारी सकाळी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून मैनुद्दीन बागवान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान यांच्या निवडीची घोषणा झाली. त्यांची नोंदणी आणि नूतन सदस्यांची नोंदणी सोमवारी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. तर सर्व नगरसेवकांच्या सह्यांचे प्रत पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचा नूतन 16 नगरसेवक उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या साठी उमेदवारांचा प्रचार सोमवारी शिगेला पोहोचलाय. स्थानिक नेत्यांच्या बैठका, भेटीगाठी, घर टू घर पदयात्रांनी वातावरण तापलंय. भाजपसह काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या चुरशीने निवडणूक होतीये. जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 7 फेब्रुवारीला मतदान होणार असून गुरुवारी सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे. दरम्यान पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मंगळवारी सभा होणार आहेत. मिनी मंत्रालयासाठी 61 आणि पंचायत समितीच्या 122 गणांसाठी रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषद सदस्यांसाठी 211 तर पंचायत समितीच्या गणात 340 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत फूट पडली आहे. स्वतंत्र, बंडखोर, स्थानिक आघाड्या आणि प्रमुख पक्ष अशा सर्वांचीच समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत. अनेक गटात दुरंगी आणि तिरंगी अशी लढत पाहायला मिळते. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचारात स्थानिक प्रश्नांपासून विकास कामे, पाणी पुरवठा, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, गावातील स्थानिक प्रश्न, बाजारपेठांचं नियोजन अशा मुद्द्यांवर प्रत्येकीच्या आघाड्यांनी मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी उमेदवारी अर्जाच्या काळात आघाड्यांमध्ये मतभेद झाले असले तरी आता प्रचारात सर्वच पक्ष आपापला गड राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रचाराची धग वाढत असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. व्हिडिओ, संदेश, जाहिराती, घर भेट मोहिमा, महिलांचे विशेष कार्यक्रम, भव्य पदयात्रांनी वातावरण तापलंय.